भुसा आहे तो, त्याच्या कोवळ्या जीवावर किती आघात झाला असेल ना. कसा आहे तो, कसा आहे, बरा आहे ना? आम्ही त्याला काउन्सिलरकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी खरंच खूप मदत केली आमची. मॅडम, आम्हाला असीमला लवकरात लवकर हसतं खेळतं करायचंय, आनंदात बघायचंय त्याला. माझी पण तीच इच्छा आहे. एवढंसं पोर ते. सॉरी निवेदिता, मी ना तुझ्याशी फारच वाईट वागले, फार खाष्ट वागले, पण मला ते आता आठवलं तरी मला त्रास होतो. इट्स ओके मॅडम, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण मॅडम, जर तुम्हाला खरंच माझी मदत करायची असेल ना, म्हणजे असीमला लवकर बरं झालेलं बघायचं असेल ना, तर मला त्या गाडीचा शोध लावायला मदत करा ना प्लीज. हो नक्कीच. ती गाडी ज्या वेंडर कडून आली आहे ना, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. 1 मिनिट मी देते तुला. काय सेव्ह केला नंबर मी? गाडीवाला नाही, शिंदे नाही, जाधव. मकरंद, बोल. की निवी जाम अतिशहाणी निघाली यार. ती मला ब्लॅकमेल करते. मला ब्लॅकमेल? कशावरून ब्लॅकमेल करते ती? अगं, मी तिला ऑफिस मध्ये भरमसाठ काम द्यायला गेलो, तर तिने माझ्या बोलण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं होतं. कधी केलं, काय केलं, मला काहीच कळलं नाही. आणि आता जॉब प्रोफाईलच्या बाहेरचं काम दिलं तर तो व्हिडिओ व्हायरल करेल म्हणते. ती धमकी देते मला. काय? निवीच्या तर नव्हता. आणि मकरंद, काय रे, एक बॉस म्हणून तुला दुसरं काही करता नाही आलं का? आता काम देण्याच्या ऐवजी आणखीन काय करणार आहे मी दुसरं? हे बाबा, अरे आता थेट शेजारबाईंकडे गेली असेल ती. तू फोन ठेव, मला ते गाडीवाल्याला फोन करू द्या. एक मिनिट, तू नाव काय म्हटलं होतंस त्याचं? मोरे. हा, ठेव फोन, ठेव. सापडला. असीमला अशा अवस्थेत आम्हाला बघवत नाहीये मॅडम. नाही, होईल सर, करू आपण. हा बर, तुम्ही निघा. यांचा फोन सारखा एंगेज लागतोय मॅडम. परत कर, सारखं करत राहा, सोडू नकोस. फोन का लागत नाही याचा? नाही, त्या निवीच्या आधी माझा फोन त्या ड्रायव्हरला लागायलाच हवा. हॅलो, मोरे का बोलतोय? बोला. हा, 15 ऑगस्टला शेल्टर होम मध्ये एक सिल्वर कलरची हॅचबॅक आली होती, टी परमिटची. ती तुम्हीच घेऊन आला होतात का? हो. ती आत्ता कुठे आहे? म्हणजे तुमच्याकडेच असेल ना? आता नाहीये. तुम्हाला बुक करायची आहे का कुठे जाण्यासाठी? हा, तसंच समजा. हवं तर कर्जतच्या एका बंगल्यावर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मागून घेतो इकडे. कर्जतच्या बंगल्यावर? तुम्ही मला ना त्या बंगल्याचा पत्ता पाठवा. दुसरी गाडी करून देऊ का तुम्हाला तिकडे जाण्यासाठी? नाही, मला तीच गाडी हवी आहे. तुम्ही मला तिथे त्या गाडीवर असलेल्या ड्रायव्हरचा नंबर पाठवता का? त्याचा नंबर नाही माझ्याकडे. बरं, जाऊ दे. तुम्ही मला बंगल्याचा पत्ता पाठवा. हा, मी बघते काय ते. थँक्यू. निवी तिकडे पोचायच्या आत ती गाडी ताब्यात घेऊन विल्हेवाट लावायला हवी आहे. लागला. हॅलो, मोरे बोलतायत का? हो, बोलतोय. दादा, 15 ऑगस्टला बाल विकास शेल्टर होम मध्ये तुमच्याकडची एक गाडी आली होती. ती आता कुठे आहे? बारिश डिमांड आली आहे त्या गाडीला. असं काय स्पेशल आहे हो त्या गाडीत? म्हणजे? नाही हो, आत्ताच एक कॉल येऊन गेला त्याच गाडीसाठी. चौकशी करत होत्या. कोणाचा फोन आला होता? मी नाव नाही विचारत बसलो.
आपल्याला काय धंद्याची मतलब. अच्छा, म्हणजे ही गाडी तुमच्या व्यवसायानिमित्त आहे तर? हो, पण ती माझी नाहीये गाडी. माझ्याकडे बदली ड्रायव्हर म्हणून आली होती. काही दिवस चालवत होतो मी. बरं ठीक आहे. ती गाडी आत्ता कुठे माहितीये का तुम्हाला? कर्जतच्या एका बंगल्यावर आहे. तिकडच्या माणसाचा नंबर मागू नका माझ्याकडे, तो माझ्याकडे नाहीये. हा, पण बंगल्याचा पत्ता तुम्हाला पाठवू शकतो. आधीच्या कॉलवर पण तेच सांगितलं होतं मी. बरं ठीक आहे दादा, तुम्ही एक काम करा ना, हा पत्ता मला लगेच पाठवा प्लीज. ठीक आहे, पाठवतो. ओके. ती गाडी आत्ता कर्जतला आहे. मी धन्याशी बोलते आणि लगेच जाते तिथे. ओके निवेदिता, पण जे काही करशील ना ते सांभाळून कर, काळजी घे. आणि जी काही मदत लागेल ती मी करेन तुला. अगदी पोलिसांपासून काउन्सिलर पर्यंत सगळ्यांशी कॉन्टॅक्ट्स आहेत आपले. काळजी करू नको. थँक्यू मॅडम, मी लक्षात ठेवेन. पण मॅडम, ह्या माणसांनी असं सांगितलं की अजून कोणीतरी आहे जो ह्याच गाडीची चौकशी करण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांना सुगावा लागू द्यायचा नाहीये. त्यांच्या आधी मला त्या गाडीपर्यंत पोचायचं आहे मॅडम, त्यामुळे मी आता लगेच निघते. येस येस येस, निघ सावकाश. मी कळवते तुम्हाला. हो हो, थँक्यू. येस. मकरंद, काय ग, काय कळलं का? गाडीचा पत्ता लागलाय. अगं मग बोलत काय बसलीस, काहीतरी कर ना. मकरंद, ते एवढा काय घाबरतोयस तू? हा, त्या डिस्बर व्हिडिओने तुला कोणी मारायला किंवा धरायला येणार नाहीये. काहीही कारण नसताना मला केवढं मारलंय माहितीये ना तुला. त्यात आता तो व्हिडिओ बाहेर आला तर काय होईल? ते काय नाही, सगळ्यात आधी तो व्हिडिओ तू तिच्या मोबाईल मधून डिलीट मार. हो मकरंद, व्हिडिओचं नंतर बघता येईल. आधी गाडीचं बघूया ना. कर्जतला आहे ती गाडी आणि उद्याच्या उद्या आपल्याला तिथे जायचंय. हा, उद्या? पण उद्या शक्य नाहीये, मला खूप काम आहे तिकडे. मग बस बोंबलत. अरे एवढी मदत करते मी तुला आणि तुला 2-4 कामं कॅन्सल करता येत नाहीत काय मकरंद? अरे उद्या एकटी जाऊन काय करू तिथे मी? कुणाला सोबत नेऊ? काय गाडीचा पत्ता लागला? हो, लागलाय गाडीचा पत्ता आणि उद्या सकाळी आपल्याला बंगल्यावर जायचंय. हा, जायला पाहिजे, पण उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे. तुरुंगात जायचंय? अभय, काय चाललंय? मीटिंग महत्वाची आहे का तुम्हाला? मला माहिती नाही. उद्या त्या बंगल्यावर आपण जायचं म्हणजे जायचंय. मी कशाला पाहिजे? तू एकटीने जा ना, तू करू शकते नाही काम. अभय, काय चाललंय काय तुमचं? दारू प्यायला तर तुम्ही, त्या असीमच्या आईला उडवलं तुम्ही. पुरावा शोधलाय मी, त्याची विल्हेवाट लावायची आपल्याला, तर तुम्हाला एकटीला पाडताय काय? आई, आई काय झालंय मी सांगते तुम्हाला. हो हो अभय तू आई ऐक. हो 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 अभय, तुला कळतंय का तू काय केलंय? मी काय ऐकते अभय? तुझ्या असीमच्या आईचा जीव घेतलाय. अरे बाबा, अरे जीव गेलाय रे. कमन, तुला कळत कसं नाही? कळत कसं नाही तुला? अरे चुकून झालं माझ्याकडून. अरे कसं चुकून झालं? अरे तुला गाडी खाली घालायला होती, असीमची आईच मिळाली. अरे तो येऊन बसलाय आपल्या राशीला, काय करायचं? कोणी सांभाळायचं त्याला आयुष्य? अरे पोलिसांच्या हातात सापडलं असतं काय होईल रे? कळतंय का? अजून काय काय बघायचं बाकी ठेवलंय? आई, अगं मुद्दामून नाही केलं ग मी हे सगळं. मुद्दाम नाही केलं, मग काय केलं? काय केलं मग? कळत कसं तू? काय चाललंय तुमचं? अहो, बाहेर कोणीतरी ऐकेल. आई, कळतंय का तुम्हाला? पण एक अर्थी बरंच झालं. नाही म्हणजे आईनं कळलं नाही, बरंच झालं. आई, अहो तो ऍक्सिडेंट होता ना, त्या असीमने बघितलंय. काय काय बोलतेस अश्विनी? त्यांनी बघितलंय त्या पोरांनी, त्याला माहितीये याने केलं. पण त्या गाडीमध्ये अभय होते हे त्यांनी पाहिलेलं नाहीये. म्हणजे असीमने अभयचा चेहरा नक्की नाही बघितला ना? हो, त्याला काहीही माहिती नाहीये आणि निवीला देखील माहिती नाहीये की त्या गाडीमध्ये अभय होते. यापुढे घरात कुणालाही, अगदी बाबांनाही कळता कामा नये ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल. कळतंय? कुणालाही नाही. चल सत्या, गाडीचं काम झालंय, आता तू घरी जा.
आणि गुंड्याला उद्या बोलाव, खूप सुट्ट्या घेतोय तो. जा. जिजू मला ना खूप कंटाळा आलाय. आपण उद्या कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. असीम. हो जाऊया ना. आपण उद्या कर्जतला जाऊया. वाव, कर्जतला. हो पण तू आधी घरी जा, हातपाय तोंडू, मी तुला जेवायला वाढते. जा पटकन. निवी अगं कर्जतला काय आहे? त्याने आपण जी गाडी शोधतोय ना ती गाडी कर्जतला आहे. काय? अरे वा, म्हणजे एका दगडात दोन पक्षी. म्हणजे आपल्याला पुरावाही मिळेल आणि असीमची ट्रिपही होईल. जाऊया आपण. दुसरं कुणीही त्या गाडीपर्यंत पोचायच्या आत आपल्याला पोचायला पाहिजे आणि त्या गाडीची विल्हेवाट लावायला पाहिजे. उद्या सकाळीच निघूया आपण. पण ते उद्या माझी मीटिंग आहे ना. अरे कसल्या मीटिंग करतोय, अजून मीटिंग असतात तुला. अरे जीव गेला. मी आले तर चालेल, मी येते. तुम्हीच या, बरं होईल तुम्हीच या. पण आई, एक प्रॉब्लेम आहे. हो काय? निवी शिलाराबाईंकडे गेली होती, त्याच्यामुळे आपल्या शेल्टर मधून काहीतरी माहिती मिळाली असणार. अगं बाई, त्या गाडीबद्दल कळलं असेल तिला, पण ती पोचायच्या आधी आपण पोचायला हवंय तिथे. तिला कसंही करून ना इथे अडकवून ठेवायला पाहिजे. उद्या कसं अडकवणार पण तिला? काय करायचं बाई त्यासाठी? काय आपण असं केलं तर डिगभर भांडी टाकते घासायला, कपडे पण आपण टाकूया भरपूर. म्हणजे कसं धुणं भांडी करण्यातच तिचा वेळ जाईल आणि ती तिकडे येऊन शकणार नाही. किंवा आली तरी आपलं सगळं काम उरकल्यानंतर ती येईल. हा हा हा, ही चांगली आयडिया, बेस्ट आहे. हेच करूया आपण. आणि मी सुद्धा रात्रीच कडी उघडून ठेवते, म्हणजे सकाळी आवाज होणार नाही, कुणालाही काहीही कळणार नाही आपण सकाळी निघताना. पहाटे पहाटे मालती, 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. मालती. काय झालं काका? अगं मालती सकाळपासून दिसत नाहीये घरामध्ये. म्हटलं तुम्हाला विचारावं, माहित आहे का ते? अहो आई आणि अश्विनी सकाळी सकाळी देवळात गेले. काय सांगतोस काय? म्हणजे परमेश्वर उपकृतच झाला असेल या दोघी दर्शनाला येत आहेत म्हटल्यावर. काय हो काका? नाही, ती श्रावणातली कसली तरी शेवटची पूजा आहे, त्यासाठी गेली. नाही तसं काही नाही रे. अगं मला सांगितल्याशिवाय ती कधी कुठे बाहेर जात नाही ना, म्हणून म्हटलं मी. त्यांना एकदा फोन करून बघा ना कुठे आहेत. अरे हो, थांब कॉल करतो. चल आपण निघूया लवकर. चल. होईल ना व्यवस्थित? हो ना. अगो बाई, आला यांचा फोन. काय ठरलंय तेच बोलायचंय. हा हा. हॅलो. हा बोला. मालती, अगं तुला देवळातच जायचं होतं तर मला सांगून जायचंस ना तू. अहो आता देवळात कशासाठी चालले मी? आपल्या घराच्या सुखशांतीसाठी चालले की नाही? आणि तुम्हाला माहितीये ना, नवस फेडायचा आहे. मग देवळात नंतर किती गर्दी होते, म्हणून म्हटलं पहाटे पहाटे निघूया आणि काम करून घेऊया. आता त्यात काय मेलं सांगायचंय. आणि दुपारपर्यंत येतो बरं का आम्ही. हा तसं नाही. बरं जाऊ दे, तुम्ही कुठल्या देवळात गेलात ते मला सांगा, म्हणजे मी पण येतो लगेच तिकडे. आओ तुम्ही कशाला येताय? तिथे बायका बायका आम्ही सगळ्या. तुम्ही नका येऊ, फक्त तुम्ही एक काम करा. तुमची तिला अडकी सून आहे ना निवेदिता, तिला जरा सगळी कामं करायला सांगा घरातली एक दिवस. आम्ही नाही होत. हॅलो. हा मालती. हॅलो हॅलो. अगं आला ना तुम्हाला पण राग आला ना? मलाही आला. मी अश्विनीला तेच म्हणालो, तुम्ही जाताय पण मग घरी जेवणाचं नाश्त्याचं डब्याचं ते कोण बघणार? निवेदिता प्लीज जरा स्वयंपाकाचं बघशील का ग? नाही साहेब, नेव्हीनं बघितलं असतं पण आम्हालाही अर्जंट बाहेर जायचंय.
मालतीबाई अशा अचानक कशा काय निघून गेल्या न सांगता, आणि तेही अश्विनी वहिनीला घेऊन? अरे श्रावणातली पूजा करायला गेल्यात ना त्या. हे धर जरा, मी पटकन काहीतरी बघते जेवणाचं. नाही थांब, अगं तुम्हाला दोघांना बाहेर जायचंय ना, मला फक्त एवढंच सांग, काही अर्जंट आहे का? अर्जंट म्हणजे अर्जंट पेक्षा गरजेचं आहे. देविकाचा ऍक्सिडेंट ज्या गाडीमुळे झाला होता ना काका, त्या गाडीचा शोध घ्यायला चाललोय आम्ही. मग हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जण ताबडतोब निघा. हे बघ, जेवणाचं आणि नाश्त्याचं काय आहे ना ते मी बघतो. अगदीच लागलं ना तर बाहेर ना मागू आपण काहीतरी. हे दोघं आई आणि अश्विनीच्या आधी पोचले तर वाट लागेल. यांना काही करून इथेच अडकवून ठेवावं लागेल. अरे बापरे, काय झालं अभय दादा? ऑफिसला जायला उशीर होतोय, त्यात परत महत्वाची मीटिंग आहे. आता डबा करायचंय. त्या राशीला जरा काय बाहेरचं खाल्लं की पोटात दुखतं तिच्या. तर बघतो काय मीच जाऊन काहीतरी करतो किचन मध्ये. अभय थांब, मी पण येतो मदतीला. नाही, मी काय म्हणतेय, मी करते पटकन. राशी आणि अभय दादाला डबा पण नेता येईल, वेळ नाही लागणार फार. अगं निवी, आपल्याला अर्जंट बाहेर जायचंय ना, असं काय करतेस? मग ठीक आहे, मग काय आता करूया आपण ऍडजस्ट. करतो आता मी काय आता. adjust करा. नाही नाही, आता काय मला काय माहित आहे ना, बाहेरूनच कुठे असतं ते माहित नाही. काहीतरी मी सगळ्यांनी एवढा वेळ नाही लागणार जेवण करायला, मी पटकन काहीतरी बनवते. हा बरं झालं बाई, यांना संशय नाही आला, नाही तर वाट लागली असती सगळी. आई पण 2-3 तास तरी निवी अडकलीच कामात, का टेन्शन घेऊ. आपण बंगल्यावर पोहोचूया, ती गाडी शोधूया आणि विल्हेवाट लावून टाकूया. आपलं काम कधी फत्ते करूया. हो हो हो. ए भैया, जरा घाई घाई करो. हाँ मतलब घाई घाई मतलब इतना भी घाई घाई मत करो कि एक्सीडेंट करो. थोड़ा हळू हळू चलाना. हाँ लेकिन घाई घाई में चलना. हाँ ठीक आहे, चलो. निवी, आपल्याला निवी, एवढी भांडी? अगं कधी होणार हे सगळं? होतील होतील धन्या, टेन्शन घेऊ नकोस. निवी, मी काय म्हणतो, तू आता हे सगळं नको करत बसू. मी शेजाऱ्यांना विनंती करतो, त्यांच्याकडे कामवाली बाई आले असतील ना, त्यांना येऊन जायला सांगतो थोडा वेळ. हा धन्या, मी म्हटलं ना, गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टींना, एवढा वेळ नाही लागत. तू माझी मदत कर आणि बाहेरचा फक्त केर कचरा बघ ना जरा. हा, मी हे सगळं पटकन आवडते, तू टेन्शन नको घेऊस. असे जा, आतून सुपली घेऊन ये जा. चलिए असी, पटकन आंघोळ आवरा, टाइमपास करत बसू नको आत. हा दादा, आज कपडे खूप धुवायचे आहेत, त्याच्यामुळे मशीनला लाव थोडे आणि वाळत घालायला सांगेल. केतकी, अगं कधीतरी तू पण कपडे वाळत घाल ना, घरातली पण कामं करत जा जरा. आणि ऑफिसला कोण जाणार? बाबा मला ना खूप उशीर झालाय, मला आवरायचंय. अगं मी काका असू द्या. धन्या, एक काम कर, हे घे आणि मशीन लावून टाक पटकन. आणि जरा किचन मध्ये मला मदत करायला ये ना प्लीज. हा, आणि असीम बाळा, आंघोळ लवकर आटपा तुझी. काका तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा देते. नाही नको, त्यापेक्षा तुम्ही दोघं जण किचन मधला आवरा, तोपर्यंत मी मशीन पण लावतो आणि याला आंघोळ पण घालतो. दे इकडे. बरं ठीक आहे, चल ना, चल. चल असीम लवकर ये.
केतकी निवी, मी हा राशीला देऊन येतो डबा. कर्जतच्या पिकनिकला जायचं, कर्जतला पिकनिकला जायचं. अरे हो हो किती घाई आहे तुला. चल असीम, असीम निविताला बोलो. हा चल ग. चल चल चल, काका मी येतो हा. हो सांभाळून जा रे. हो हो. देवा यांचं काम व्यवस्थित पार पडू दे रे आणि लवकरात लवकर तो गुन्हेगार सापडू दे. वाव, आपण कर्जतला पिकनिकला जाणार. हो. आई लोकेशन हेच आहे. हो का? आता फक्त बंगला हाच आहे का तो बघते.